आपण सुरुवात करत आहोत प्रॉब्लेम सेट 2 ला. फर्स्ट क्वेश्चन, सम क्वेश्चन्स आर देअर अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन, सिलेक्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह. काही क्वेश्चन दिले आहे, त्याचे ऑप्शन दिलेले आहे, आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता असणार ते चूज करायचं आहे. बोर्डवर जे तुम्हाला क्वेश्चन्स दिसतात ते फक्त रेफरन्ससाठी आहे, त्यामुळे क्वेश्चनसाठी तुम्ही तुमचे टेक्स्टबुक रेफर करा. सो फर्स्ट क्वेश्चन, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथागोरियन ट्रिपलेट. आपल्याला ऑप्शन्समध्ये 3 नंबरचा सेट दिलेला आहे, ट्रिपलेट दिलेला आहे, तर आपल्याला चेक करायचं आहे की यामधला पायथागोरियन ट्रिपलेट कोणता असणार आहे. पायथागोरियन ट्रिपलेटचा अर्थ काय? पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे अशा 3 नंबरचा सेट असतो ABC, की यामध्ये जो हायेस्ट नंबर आहे, फॉर एक्झाम्पल सी जर हायेस्ट नंबर असेल, या हायेस्ट नंबरचा जर मी स्क्वेअर केला, ती स्क्वेअरची व्हॅल्यू कशाशी इक्वल पाहिजे? ती स्क्वेअरची व्हॅल्यू इक्वल पाहिजे सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स, म्हणजे सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे रिलेशन जर सॅटिस्फाय झालं, याचा अर्थ काय? हे जे 3 नंबर आहे, हे 3 नंबर एका राईट अँगल ट्रँगलच्या साईड्स हायपोटेनस रिप्रेझेंट करतात. याचा अर्थ काय? ते आहे पायथागोरियन ट्रिपलेट. हे आपल्याला माहिती आहे. सो आता आपल्याला चेक करायचं आहे यामध्ये पायथागोरियन ट्रिपलेट कोणतं असणार आहे. ते इथे क्लिअरली विजिबल आहे 3 4 4 3 4 5 हे पायथागोरियन ट्रिपलेट असणार आहे, कारण पॉप्युलर पायथागोरियन ट्रिपलेट आहे. 3 4 and 5. हायेस्ट नंबर कोणता आहे? 5. 5चा स्क्वेअर असतो 25. बाकीचे 2 नंबर कोणते? 3 and 4. 3चा स्क्वेअर आणि 4चा स्क्वेअर. 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16. सम येते 25, म्हणजे ह्या 2 सम इक्वल आहे. सो 3 4 5 इज पायथागोरियन ट्रिपलेट. बाकीचे पण ट्रिपलेट आपण व्हेरीफाय करू. 1 5 10. 10चा स्क्वेअर ए साठी 10 स्क्वेअर इज 100. रिमेनिंग 2 नंबर्स 1 and 5, त्याच्या स्क्वेअरची आपण सम करूया. सो 1 + 25 दॅट इज इक्वल टू 26. 100 नॉट इक्वल टू 26. सो हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहे. देन नेक्स्ट 2 2 2. 2 2 2 तिन्ही लेंथ सारखे आहे, म्हणजेच काय? तिन्ही लेंथ सारखे आहे, तर ऑब्व्हियसली हे रिलेशन इथे सॅटिस्फाय नाही होणार. सो डी 5 5 2 5 5 2 ऑब्व्हियसली दिस विल नॉट बी अ पायथागोरियन ट्रिपलेट. 2 नंबर सारखे दिलेले आहे, दिस इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. सो आन्सर इज ऑप्शन बी. ओके. नाव सेकंड, इन अ राईट अँगल ट्रँगल इफ सम ऑफ, एक राईट अँगल ट्रँगल, त्यामध्ये एक कंडिशन दिलेली आहे. राईट अँगल ट्रँगल म्हणजे लगेच समजलं पाहिजे, त्या ट्रँगलमध्ये एक अँगल 90 डिग्री असणार आहे. इफ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ साइड्स मेकिंग राईट अँगल इज 169. काय सांगितलं आहे? सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ साइड्स, कोणत्या साईडच्या स्क्वेअरचा सम, साइड्स मेकिंग राईट अँगल. आता हा जर ट्रँगल मी कन्सिडर केला, ट्रँगल ABC, या ट्रँगलमध्ये कोणत्या साईड राईट अँगल मेक करत आहे? कोणत्या साईड राईट अँगल मेक करते म्हणजे काय? AB आणि BC या 2 साईडच्या मध्ये हा अँगल 90 डिग्री होतं, म्हणजे AB आणि BC साईडचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. सो इन अ राईट अँगल ट्रँगल इफ सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ साइड्स मेकिंग राईट अँगल इज 169, म्हणजेच काय? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. या केसमध्ये ही सम आपल्याला दिलेली आहे 169. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ हायपोटेनस? तर हायपोटेनसची लेंथ काय असणार आहे? तर आपल्याला माहिती आहे राईट अँगल ट्रँगल आहे. राईट अँगल ट्रँगलमध्ये बाय पायथागोरस थेरम आपण लिहू शकतो AC स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. आता ही सम ऑलरेडी आपल्याला 169 दिलेली आहे, म्हणजेच काय? AC स्क्वेअर इज इक्वल टू 169. आपल्याला विचारलेलं लेंथ ऑफ हायपोटेनस. लेंथ ऑफ हायपोटेनस म्हणजे आपल्याला ACची व्हॅल्यू फाइंड करायची, त्यामुळे AC म्हणजे काय असणार? स्क्वेअर रूट 169. स्क्वेअर रूट घेतो 169, हा कसला स्क्वेअर आहे? 13चा. सो AC इज इक्वल टू 13. पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घेतो कारण आपण साईडच्या लेंथचा विचार करतो. सो AC इज इक्वल टू 13. दॅट इज ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 3, आउट ऑफ द डेट्स गिवन बिलो विच डेट कॉन्स्टिट्यूट्स अ पायथागोरियन ट्रिपलेट. डेटच्या फॉर्ममध्ये आपल्याला नंबर्स दिलेले आहेत, आपल्याला चेक करायचं की यामधल्या कोणती जी डेट आहे ती पायथागोरियन ट्रिपलेटचा कंडिशन किंवा पायथागोरियन ट्रिपलेटचा जो क्रायटेरिया तो सॅटिस्फाय करते. ठीक आहे. क्वेश्चन समजला, डेटच्या फॉर्ममध्ये नंबर दिलेला आहे. सो थोडक्यात नंबर्स कसे आहे बघा, A 15 8 and 17 ही एक ट्रिपलेट दिलेली आहे. B मध्ये 16 8 16 ही ट्रिपलेट दिली आहे. तर आपल्याला चेक करायचं की याच्यामध्ये कोणती ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट आहे. ओके. पायथागोरियन ट्रिपलेट आहे म्हणजेच काय? अगेन जो हायेस्ट नंबर असणार, हायेस्ट नंबरचा स्क्वेअर फाइंड करायचा, रिमेनिंग जे 2 नंबर आहे त्याचा स्क्वेअर फाइंड करायचा, त्याची सम फाइंड करायची, ती सम या नंबरच्या स्क्वेअरसोबत इक्वल आली, याचा अर्थ काय? दॅट विल बी पायथागोरियन ट्रिपलेट. तर आपण हे ऑप्शन बाय ऑप्शन चेक करूया. फर्स्ट ऑप्शन ए मध्ये काय? 15 0 8 70 म्हणजे 15 8 and 17. हायेस्ट नंबर 17. 17 स्क्वेअर किती असतो? 289. ओके. रिमेनिंग 2 नंबर्स आहे 15 and 8. जर मी यांच्या स्क्वेअरची सम फाइंड केली, सो 15 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर, 15 स्क्वेअर किती आहे? 225. 8 स्क्वेअर किती आहे? 64. सो 289. ही सम आणि ही सम सारखी येते. दॅट मीन्स 17 स्क्वेअर इज इक्वल टू 15 स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर, म्हणजेच काय? हे जे 3 नंबर आहे, हे 3 नंबर पायथागोरियन ट्रिपलेटचे कंडिशन सॅटिस्फाय करत आहे. याचा अर्थ काय? ही जी फर्स्ट डेट आहे हे असणार आहे याचा आन्सर. ओके. ही डेट पायथागोरियन ट्रिपलेट कॉन्स्टिट्यूट करते. बाकीचे ऑप्शन तुम्ही चेक करू शकता, बट एकच ऑप्शन करेक्ट असणार आहे आणि ते ऑप्शन आपल्याला इथेच मिळालं आहे, त्यामुळे बाकी मी काही चेक करत नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे नंबर चेक करा. म्हणजे बघा इथे 3 5 7 आहे, 17चा स्क्वेअर घ्या. 3 स्क्वेअर 9, 5 स्क्वेअर 25, ऑब्व्हियसली मॅच नाही होणार आहे.
डी साठी 4 9 15, 4 स्क्वेअर 16, 9 स्क्वेअर 81, 16 and 81 ऑब्वियसली विल नॉट बी इक्वल टू 15 स्क्वेअर. अशा पद्धतीने एक एक ऑप्शन तुम्ही चेक करू शकता. नाव नेक्स्ट फोर्थ, इफ ABC आर साइड्स ऑफ अ ट्रायंगल, ABC हे एका ट्रायंगलच्या साईड दिले. ट्रायंगलला 3 साईड असतात, ABC या 3 साइड्स आहे अँड A² प्लस B² इज इक्वल टू C². नेम द टाइप ऑफ ट्रायंगल. एकदम ऑब्वियस क्वेश्चन आहे. 3 साईड दिलेले आहे. कंडिशन काय दिलेली आहे की C² इज इक्वल टू A² प्लस B² म्हणजे एका साईडचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 साइड्स. हे कोणत्या ट्रायंगलमध्ये पॉसिबल असतं? दिस इज पॉसिबल इन राईट अँगल ट्रायंगल. याचा अर्थ काय, या ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 डिग्री असणार आहे. ऑप्शन्स ऑप्ट्यूज, ॲक्यूट, राईट अँगल, इक्विलॅटरल. ऑब्वियस आहे. आन्सर इज राईट अँगल ट्रायंगल ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 5, फाइंड पेरीमीटर ऑफ अ स्क्वेअर इफ इट्स डायगोनल इज 10√2. एक स्क्वेअर आहे, स्क्वेअरची पेरीमीटर आपल्याला फाइंड करायची. डायगोनलची लेंथ दिलेली आहे, डायगोनल इज 10√2. स्क्वेअर आहे, सो स्क्वेअरचा अर्थ काय, या चारही साईड इक्वल लेंथचे असणार आहे. ओके. त्यानंतर प्रत्येक अँगल जो आहे तो अँगल 90 डिग्री असणार आहे. स्क्वेअरचा एक डायगोनल आपल्याला दिलेला आहे 10√2. स्क्वेअरचे डायगोनल इक्वल लेंथचे असतात. एक डायगोनल आहे 10√2 म्हणजे हा सेकंड डायगोनल सुद्धा ऑब्व्हियसली 10√2च असणार आहे. तर आपल्याला फाइंड करायचं आहे या कंडिशन यूज करून पेरीमीटर ऑफ स्क्वेअर. पेरीमीटर म्हणजे काय, स्क्वेअरचे जे साईड्स आहेत त्यांची लेंथ. स्क्वेअरचा पेरीमीटर काय असतो, सगळ्या साईड्स इक्वल लेंथचे असतात. त्यामुळे स्क्वेअरचा पेरीमीटर असतो नेहमी 4 टाइम्स साईड, 4 इंटू साईड. कारण साईड 1 प्लस साईड 2 प्लस साईड 3 प्लस साईड 4 इज इक्वल टू 4 टाइम्स साईड. सगळ्या साईड इक्वल लेंथचे असणार आहे. सो थोडक्यात काय, आपल्याला डायगोनलचा यूज करून साईडची लेंथ फाइंड करायची आणि त्यावरून पेरीमीटर फाइंड करायचं आहे. सो आपण काय करूया, स्क्वेअरचं जी साईड आहे त्या साईडला आपण काही लेटर दाखवूया. सपोज ए ही साईड आहे. ठीक आहे. लेट साइड ऑफ स्क्वेअर बी ए. स्क्वेअरची साईड आपण ए या लेटरने डिनोट केली. आता इथे जर बघितलं, याला आपण नाव पण देऊ ABCD इज अ स्क्वेअर. प्रत्येक अँगल 90 डिग्री आहे. त्यामुळे जर मी हा ट्रायंगल कन्सिडर केला, दिस विल बी राईट अँगल ट्रायंगल. हा ट्रायंगल कन्सिडर केला, अगेन दॅट विल बी राईट अँगल ट्रायंगल. त्यामुळे जर सपोज यामधला मी ट्रायंगल कन्सिडर करते, ट्रायंगल BCD. इन ट्रायंगल BCD अँगल C इज इक्वल टू 90 डिग्री अँड देअरफॉर BCD इज अ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे त्यामुळे आपण असं लिहू शकतो BD² बाय पायथागोरस थेरम. BD² इज इक्वल टू BC² प्लस DC². देअरफॉर BD 10√2 स्क्वेअर is equal to BC² plus DC² and therefore 10 square 100 √2 square 2 is equal to 2A². 2 आणि 2 कॅन्सल होणार. therefore 100 is equal to A². याचा अर्थ काय, A ची व्हॅल्यू काय असणार, जर मी दोन्ही साईडचं रूट घेतलं तर A इज इक्वल टू 10. A ची व्हॅल्यू आली 10. A ची व्हॅल्यू म्हणजे एक साईड 10 मिळाली. आपल्याला फाइंड करायचा पेरीमीटर. पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 टाइम्स साईड. सो दॅट इज इक्वल टू 4 इंटू 10 40. पेरीमीटर आहे त्यामुळे युनिट असणार आहे सेंटीमीटर. सो आन्सर इज ऑप्शन डी. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, अल्टिट्यूड ऑन हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. अल्टिट्यूड म्हणजेच काय, परपेंडिक्युलर आपण बोलू शकतो किंवा हाईट बोलू शकतो. सो क्वेश्चन इज अल्टिट्यूड ऑन हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. एक राईट अँगल ट्रायंगल आहे. सपोज या ट्रायंगलला मी बोलते ABC. त्याची हायपोटेनस AC. या हायपोटेनसवरती सपोज अल्टिट्यूड ड्रॉ केला, म्हणजे B वर्टेक्सपासून असे मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला अँड दिस पॉईंट इज D. सो अल्टिट्यूड ऑन हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रायंगल म्हणजे BD डिवाइड्स ट्रायंगल, डिवाइड्स इट इन 2 पार्ट्स. तर ही जी BD आहे ही या हायपोटेनसला 2 पार्टमध्ये डिवाइड करते. एक पार्ट आहे AD, एक पार्ट आहे DC. ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर अँड 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ अल्टिट्यूड. एक लेंथ आहे 4 सेंटीमीटर, एक लेंथ आहे 9 सेंटीमीटर. अशा 2 पार्टमध्ये डिवाइड करते. तर आपल्याला लेंथ ऑफ अल्टिट्यूड म्हणजे BDची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तो ऑब्वियस आहे, इथे आपण कोणता थेरम यूज करणार, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. राईट, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. का, कारण आपल्याला माहिती आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काय सांगतो. सपोज एक राईट अँगल ट्रायंगल आहे, हे परपेंडिक्युलर ड्रॉ केली ऑन हायपोटेनस किंवा अल्टिट्यूड ड्रॉ केली ऑन हायपोटेनस. ही लेंथ A आहे, ही लेंथ B आणि ही लेंथ C आहे. म्हणजे हा पोर्शन B लेंथचा, हा पोर्शन C लेंथचा असेल तर आपण लिहितो A² इज इक्वल टू B इंटू C. A² इज इक्वल टू B इंटू C. सो सिमिलर टू दिस आपण इथे लिहिणार BD² is equal to AD into DC. AD is 4, DC is 9, म्हणजे प्रॉडक्ट येतो 36. BD² is equal to 36. BD ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, BD is equal to 6. BD म्हणजेच काय, लेंथ ऑफ अल्टिट्यूड. सो BD is equal to 6. ऑप्शन C. क्वेश्चन नंबर 7, हाइट अँड बेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर 24 सेंटीमीटर अँड 18 सेंटीमीटर.
फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनस. तो एक राईट अँगल ट्रायंगल सांगितलं आहे, त्याची बेस आणि हाईटची व्हॅल्यू दिलेली आहे किंवा लेंथ दिलेली आहे. सो हाईट जर आपण ही साईड हाईट कन्सिडर केली, दिस इज 24 सेंटीमीटर, बेस इज 18 आणि आपल्याला हायपोटेनसची व्हॅल्यू फाइंड करायची. ऑब्वियस आहे आपल्याला इथे पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. सो सपोज ती लेंथ एक्स असेल तर अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 24 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर. 24 स्क्वेअर 576 प्लस 18 स्क्वेअर 324, यांची सम जर केली 900. त्यामुळे एक्स किती असणार आहे, दोन्ही साईडचा रूट घेतलं 30. सो एक्स इज इक्वल टू 30 म्हणजेच काय, हायपोटेनसची लेंथ किती आहे 30 सेंटीमीटर. ऑप्शन बी. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 8. इन ट्रायंगल ABC, AB इज 6√3, AC इज 12, BC इज 6 सेंटीमीटर. फाइंड मेजर ऑफ A. तर आपल्याला काय सांगितलं आहे, एक ट्रायंगल आहे ABC, यामध्ये ABची व्हॅल्यू आहे 6√3, ACची व्हॅल्यू आहे 12 आणि BCची व्हॅल्यू आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे 3 साईड दिलेला आहे. तर आपल्याला मेजर ऑफ अँगल ए फाइंड करायचा आहे. कोणता अँगल, अँगल एची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूया की ह्या ज्या साईड दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही रिलेशन आहे का. रिलेशन आहे का म्हणजे ह्या ट्रायंगलसाठी एखादा अँगल 90 डिग्री येतोय का. 90 डिग्री अँगल म्हणजेच काय, आपल्याला चेक करायचं आहे की मोठे जी लार्जेस्ट साईड आहे त्याचा स्क्वेअर फाइंड करायचा, ज्या रिमेनिंग 2 साईड आहे त्यांचा स्क्वेअर फाइंड करून त्याचे सम फाइंड करायचे. जर ते इक्वल आले तर याचा अर्थ काय, दिलेला ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे एक अँगल 90 डिग्री आहे हे आपण डिसाईड करू शकतो. सो सगळ्यात आधी आपण बघूया, लार्जेस्ट नंबर आहे AC. AC स्क्वेअर म्हणजे 12 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 144. रिमेनिंग 2 साईडचा स्क्वेअर म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AB 6√3 आणि BC इज 6. 6√3 म्हणजे 36 इंटू 3 प्लस 36 दॅट इज इक्वल टू 36 इंटू 3 108 प्लस 36 दॅट इज इक्वल टू 144. याचा अर्थ काय, इथे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर. याचा अर्थ काय, दिलेला ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे एक अँगल 90 डिग्री असणार आहे. आपल्याला कोणता अँगल विचारला, आपल्याला अँगल ए विचारलेला आहे. तर आपल्याला व्हेरीफाय करायचं की अँगल ए 90 डिग्री आहे का, की अँगल बी आहे की अँगल सी आहे, ते आपल्याला व्हेरीफाय करावं लागेल. ते कसं व्हेरीफाय करणार, ही आहे हायपोटेनस AC, म्हणजे AC असं असणार आहे राईट, दिस विल बी हायपोटेनस. त्यानंतर AB अँड BC एक पॉईंट इथे असेल AB आणि हा BC. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस स्क्वेअर. अँगल बी 90 डिग्री आला, आपल्याला विचारलं काय अँगल ए. आता या क्वेश्चनमध्ये मिस्टेक काय होऊ शकते, आपल्याला समजला एक अँगल 90 डिग्री आला तर आपण लगेच इथे मार्क करणार C 90 डिग्री. बट आपल्याला विचारलं आहे मेजरमेंट ऑफ अँगल ए, आपल्याला अँगल बी 90 मिळालेला आहे तर आपल्याला अँगल ए विचारलेला आहे. मग अँगल एची व्हॅल्यू आपण कशी फाइंड करणार. मग यामध्ये अजून काही रिलेशन आहे का बघूया आपण साईडचं. AB इज 6√3, BC इज 6 अँड AC इज 12. बाकीचे अँगल आपल्याला अँगल ए आणि अँगल सी पाहिजे आहे. तर विचार करायचं की आपल्याकडे कोणते कोणते स्टँडर्ड ट्रायंगल माहिती आहे. स्टँडर्ड ट्रायंगल म्हणजे कोणते, 30, 60, 90 डिग्रीचा एक ट्रायंगल आहे, 45, 45, 90 डिग्रीचा एक ट्रायंगल आहे. एक अँगल ऑलरेडी 90 डिग्री आलेला आहे. मग बघायचं की ह्यामधला एखादा ट्रायंगलची कंडिशन इथे सॅटिस्फाय होते का. ते आपण कसं चेक करणार. 30, 60, 90 डिग्री ट्रायंगलमध्ये आपण काय म्हणतो, जो अँगल 30 डिग्री असेल त्याच्या समोरची साईड हायपोटेनसच्या हाफ असते, बरोबर. जो अँगल 30 डिग्री असेल त्याच्या ऑपोजिट साईड हायपोटेनसच्या हाफ असते. इथे जर तुम्ही बघितलं ही साईड आहे BC 6 आणि AC आहे 12, ही साईड याच्या हाफ आहे. याचा अर्थ काय, BC इज इक्वल टू हाफ ऑफ AC. हे कोणत्या ट्रायंगलमध्ये कोणत्या अँगलसाठी ॲप्लिकेबल असतो, ज्यावेळेस अँगल 30 डिग्री असेल. हा जर अँगल 30 डिग्री असेल तर 30 डिग्रीच्या ऑपोजिट जी साईड असणार आहे ती हायपोटेनसच्या हाफ असणार आहे. सो हा अँगल असणार आहे अँगल ए इज 30 डिग्री अँड अँगल सी इज 60 डिग्री. 30 कारण हा 30 आहे हा 90 आहे, म्हणजे हा अँगल किती असणार आहे 180 मायनस 30 प्लस 90, 180 मायनस 120, 60 डिग्री. हा अँगल असणार आहे 60. आपल्याला विचारलं आहे अँगल ए, सो अँगल ए इज 30 डिग्री. सेकंड क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. काही एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचे, छोटे छोटे क्वेश्चन्स दिलेले आहे, त्याचं सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं आहे. सो फर्स्ट, फाइंड द हाईट ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साईड 2A. आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट फाइंड करायची आणि त्या ट्रायंगलची साईड आहे 2A. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे असा ट्रायंगल की ज्यामधला प्रत्येक अँगल असतो 60 डिग्री. हे आपल्याला माहिती आहे, इच अँगल इज 60 डिग्री. सेकंड प्रॉपर्टी आपण काय म्हणतो, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, तिन्ही ज्या साईड्स असतात या तिन्ही साईड इक्वल लेंथच्या असतात. ठीक आहे. सो लेट ABC बी इक्विलॅटरल ट्रायंगल विथ इच अँगल 60 डिग्री. AB इक्वल टू BC इज इक्वल टू AC. आपल्याला फाइंड करायचं आहे हाईट. हाईट म्हणजे काय, सपोज इथून मी असे परपेंडिक्युलर ड्रॉ केला AD, तर ADची व्हॅल्यू मला फाइंड करायची आहे. ॲज वेल एज साईडची व्हॅल्यू दिलेली, साईड इज 2A, म्हणजे प्रत्येक साईडची साईडची लेंथ दिलेली आहे 2A. सो सोल्युशन काय असणार आहे, अगदी सिंपल आहे. लेट ABC
B. Let triangle ABC be equilateral triangle, and therefore AB is equal to BC is equal to AC is equal to 2A. Let AD perpendicular to BC, hence AD is height of triangle. AD is height of triangle. मग आता इथे आपण काय प्रॉपर्टी यूज करू शकतो? हा अँगल 90 डिग्री आहे, एवढी साईड 2A दिलेली आहे, हा अँगल 60 डिग्री आहे. त्यामुळे जर सपोज मी हा ट्रायंगल असा कन्सिडर केला, हा अँगल 60 आहे, हा अँगल 90 आहे, ट्रायंगल ABD. ओके, हा ट्रायंगल जर मी कन्सिडर केलं, ह्या ट्रायंगलची ही साईड मला माहिती आहे, ही साईड आहे 2A. ओके, एक अँगल 90 आहे, एक अँगल 60 आहे, म्हणजे ऑब्व्हियसली हा अँगल किती असणार आहे? 30 डिग्री. 30, 60, 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे. एक अँगल 90 आहे, दुसरा 60 आहे, म्हणजे टोटल किती असणार? ह्या दोन अँगलची सम 150. टोटल सम असते 180. 180 मायनस 150 म्हणजे अँगल किती असणार? 30. किंवा ज्यावेळेस कधी लक्षात घ्या, ज्यावेळेस एक अँगल 90 एक अँगल 60 आहे, तो थर्ड अँगल ऑब्व्हियसली 30 असणार आहे. सो दिस इज 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. एकदा आपल्याला समजलं 30, 60, 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे, तर त्या केसमध्ये आपण लगेच प्रॉपर्टी यूज करू शकतो. कोणत्या दोन प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे? फर्स्ट प्रॉपर्टी, 30 डिग्रीचा जो अँगल असणार आहे त्याच्या ऑपोजिट साईड आहे BD या केसमध्ये. सो दॅट इज इक्वल टू हाफ ऑफ डायगोनल, हाफ ऑफ हायपोटेनस AB. ओके, आणि 60 डिग्रीचा जो अँगल आहे त्याच्या समोरची साईड असते जी असणार आहे AD इज इक्वल टू रूट 3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. ठीक आहे, हे लगेच रिलेशन इथे मी लिहिलं. आपल्याला फाइंड करायचं हाईट. हाईट म्हणजे आपल्याला ADची व्हॅल्यू फाइंड करायची. AD म्हणजे कोणती? हे रिलेशन आपल्याला इथे यूज करावं लागणार आहे. समजते काय सांगते ते? सो लेट AD परपेंडिक्युलर टू BC, हेन्स AD इज हाईट ऑफ ट्रायंगल. इन ट्रायंगल ADB, angle B is equal to 60 degree, angle D is equal to 90 degree, therefore angle A is equal to 30 degree, and hence triangle ADB is 30, 60, 90 degree triangle. Okay, and therefore by property आपण लिहू शकतो AD is equal to root 3/2 times of AB. So that is equal to root 3/2 times of AB. AB म्हणजेच काय? 2A, किंवा इथे साईड आपण 2A मेन्शन केलेलीच आहे. 2 कॅन्सल होणार. सो दॅट इज इक्वल टू रूट 3A. AD इज इक्वल टू रूट 3A, अँड देअरफॉर हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साईड 2A इज रूट 3A. हे आहे याचं सोल्युशन. ठीक आहे. नाव सेकंड, डू साइड्स 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर अँड 25 सेंटीमीटर फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल. गिव रिझन. तर ट्रायंगलच्या 3 साईड दिलेल्या आहे. आपल्याला चेक करायचं की ह्या ट्रायंगलच्या 3 साईडचा यूज करून आपल्याला चेक करायचं की दिलेला ट्रायंगल राईट अँगल असणार आहे की नाही. गिव रिझन. रिझन सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. इथे तुम्ही AD इक्वल टू रूट 3A युनिट मेन्शन करू शकता. युनिट. ओके, सो सोल्युशन फॉर सेकंड, राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही चेक करायचं म्हणजे इथे आपल्याला पायथागोरस थेरमचा यूज करावा लागणार आहे. पायथागोरस थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय करतो? जी लॉंगेस्ट साईड आहे त्या साईडचा स्क्वेअर करतो, रिमेनिंग 2 साईडचा स्क्वेअर फाइंड करतो, त्यांची सम करतो, आणि त्या दोन व्हॅल्यू सेम आहे की नाही ते आपण चेक करतो. जर दोन व्हॅल्यू सेम असेल तर आपण बोलतो की दिलेला ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, सो सोल्युशन फॉर सेकंड, हियर लॉंगेस्ट साईड is equal to 25 centimeter, and therefore longest side square is equal to 25 square is equal to 625. हे आपल्याला माहिती आहे. Now sum of squares of remaining 2 sides is equal to, एक साइड आहे 7, another side is 24. 7 square 49, 24 square 576. 576 प्लस 49 जेव्हा सम करणार 625. दिस इज 2 फ्रॉम वन एंड. इथे तुम्ही असंही करू शकता, एक ट्रायंगल अज्यूम करा किंवा आणि त्या ट्रायंगलच्या साईड्स अज्यूम करा. लेट्स से AC इज 25, AB इज 7 अँड BC इज 24, आणि त्यानंतर साईडचा स्क्वेअर जरी मेन्शन केला तरी चालणार आहे. सो फ्रॉम 1 and 2 इथे जर तुम्ही बघितलं आपण लिहू शकतो लॉंगेस्ट साईड स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स, अँड देअरफॉर बाय इथे आपण
कॉन्व्हर्स यूज करणार, कारण कॉन्व्हर्स काय सांगतो, सपोज ही कंडिशन सॅटिस्फाय होते तर अँगल 90 डिग्री असणार आहे, म्हणजे दिलेला ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. सो बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम we can write, by converse of Pythagoras theorem we can write given is a right angle triangle, given triangle is a right angle triangle. Third question, find the length of diagonal of a rectangle having sides 11 cm and 60 cm. diagonal of rectangle, rectangle आहे, रेक्टँगलच्या डायगोनलची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे आणि रेक्टँगलच्या साईड दिलेले 11 सेंटीमीटर 60 सेंटीमीटर. सो ही साईड असेल लेट्स से 60 सेंटीमीटर, ही साईड आहे 11 सेंटीमीटर. तर आपल्याला डायगोनल फाइंड करायचं आहे, आपण याला बोलू रेक्टँगल ABCD. रेक्टँगल आहे म्हणजे काय, प्रत्येक अँगल 90 डिग्री असणार आहे, ऑपोजिट साईड इक्वल लेंथचे असणार आहे. ओके, तर आता यामध्ये जर बघितलं आपल्याला BDची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. रेक्टँगल हा अँगल C90 आहे, त्यामुळे जर मी ट्रायंगल BCD कन्सिडर केला, ट्रायंगल BCD विल बी राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे मी इथे पायथागोरस थेरम यूज करू शकते. पायथागोरस थेरमचा यूज करून या ट्रायंगलची हायपोटेनस म्हणजेच काय, या रेक्टँगलची डायगोनल असणार आहे. पायथागोरस थेरमचा यूज करून मी BDची व्हॅल्यू फाइंड करू शकते. ठीक आहे, इझी सोल्युशन आहे. सो सोल्युशन, कन्सिडर quadrilateral ABCD be a rectangle. Angle C is equal to 90 degree, DC is equal to 60 centimeter, BC is equal to 11 centimeter. Therefore, in triangle BCD या ट्रायंगल मध्ये राइट अँगल ट्रायंगल आहे असा, करेक्ट. सो इन ट्रायंगल BCD बाय Pythagoras theorem we can write hypotenuse square म्हणजेच BD square is equal to BC square plus DC square. BC is 11, DC 60. So that is equal to 121 plus 3600. So that is equal to 3721. BD square is 3721. BDची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो BDची व्हॅल्यू काय असणार आहे, BD इज इक्वल टू रूट 3721. आता याचा स्क्वेअर रूट फाइंड करायचा आहे. आपल्याला डिरेक्टली माहिती नाही 3721 कसला स्क्वेअर असणार, कोणत्या नंबरचा स्क्वेअर असणार आहे. मग इथे आपण प्राईम फॅक्टरायझेशन मेथड यूज करू शकतो. बट हा जो नंबर तुम्ही बघितला 3721, हा नंबर 2नी डिव्हिजिबल नाही, 3नी नाही, 4नी नाही, 5नी नाही, 6नी नाही, 7नी नाही. तर जर तुम्ही प्राईम फॅक्टर फाइंड करायला गेलं तर एक एक नंबर चेक करत करत खूप वेळ लागणार. मग अशा केसमध्ये काय करायचं, 3721चा स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड करायचा आहे ना, तर मग बघायचं याच्या आजूबाजूचा नंबर कोणता आहे की जो परफेक्ट स्क्वेअर आहे. फॉर एक्झाम्पल 60चा स्क्वेअर आहे 3600, म्हणजे 60 स्क्वेअर इज 3600. 3721 3600 नंतरच येणार आहे. 3600 कसला स्क्वेअर आहे, 60चा स्क्वेअर आहे. मग नेक्स्ट नंबर सपोज 61 आहे, 61चा स्क्वेअर जर मी कन्सिडर केला तर इथे एंडचा 1चा स्क्वेअर एंडचा डिजिट येणार आहे 1. सो चान्सेस आहे की हा जो नंबर आहे हा नंबर 61चा स्क्वेअर असू शकतो. मग 61चा स्क्वेअर आपण लगेच व्हेरीफाय करूया, चेक करूया. 3721, त्यावरून आपण लगेच लिहू शकतो BD इज इक्वल टू 61 सेंटीमीटर. आता इथे हा फर्स्ट नंबरच आपल्याला मिळाला. जर हा पुढचा एखादा नंबर असता, मग आपण 61 स्क्वेअर ट्राय केला असता, 62 स्क्वेअर ट्राय केला असता, 63 ट्राय केला असता. सो जो नियरेस्ट नंबर तुम्हाला माहिती असेल त्याच्या रेफरन्सने तुम्हाला एक एक चेक करायचं असेल. प्रत्येक वेळेस स्क्वेअर करण्याची गरज नाही. इथे एंडचा डिजिट 1 आहे, मग आपल्याला चेक करायचं की असा कोणता नंबर असणार की ज्याचा स्क्वेअर केल्यावर मला इथे 1 मिळणार आहे. 61 आहे, सो 1चा स्क्वेअर 1, एंड डिजिट तर 1च असणार, म्हणून मी इथे 61 स्क्वेअर बरोबर आहे की नाही ते चेक केलं. सपोज इथे जर डिजिट लेट से 6 राहिला असता, ठीक आहे, हा जो लास्ट डिजिट आहे 6 राहिला असता. 61 स्क्वेअर मी 1 स्क्वेअर बघितला असता, 1 स्क्वेअर 1 येणार आहे, 6 पॉसिबल नाही आहे. 2 स्क्वेअर 4 येणार आहे, 63 स्क्वेअर घेतला 3 स्क्वेअर 9 येणार आहे. 64 स्क्वेअर घेतला 4 स्क्वेअर 16, म्हणजे एंडचा डिजिट 6 येऊ शकतो. मग मी चेक केलं असता की 64चा स्क्वेअर तर हा नंबर नाही येणार. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस प्राईम फॅक्टरायझेशन फाइंड करणं डिफिकल्ट असतं त्या केसमध्ये स्क्वेअर रूट फाइंड करतो. देअरफॉर लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल इज 61 सेंटीमीटर. ओके, इवन 11, 60 आणि 61 हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे, त्यामुळे एक साईड 11 आहे, एक साईड 60 आहे, तर थर्ड साईड 61 असणारच आहे. नाउ क्वेश्चन नंबर 4, फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेन्यूस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इफ रिमेनिंग साइड्स आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. आपल्याला राईट अँगल ट्रायंगलची हायपोटेन्यूसची लेंथ फाइंड करायची आहे आणि बाकीच्या ज्या 2 साईड आहे त्याची लेंथ दिलेली आहे
9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. ट्रँगलच्या राईट अँगल ट्रँगल आहे, एक अँगल 90 आहे. ट्रँगलला आपण बोलू PQR. या ट्रँगलच्या हायपोटेनसची लेंथ म्हणजे PRची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे आणि बाकीच्या दोन साईड दिलेल्या 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. सपोज ही साईड आहे 9 सेंटीमीटर आणि ही साईड आहे 12 सेंटीमीटर. आपल्याला PRची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो सोल्युशन इन ट्रँगल PQR, angle Q is equal to 90 degree. By Pythagoras theorem, we can write hypotenuse square is equal to sum of square of remaining two sides, PQ square plus QR square. So that is equal to 12 square plus 9 square. 12 square 144, 9 square 81. So 144 plus 81 225. PR square is 225. Therefore PR ची व्हॅल्यू काय असणार? 225 कसला स्क्वेअर आहे? 15 चा. सो PR इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. PR म्हणजे हायपोटेनस, एंडला लिहिणार आपण. देअरफॉर लेंथ ऑफ हायपोटेनस ऑफ अ ट्रँगल इज 15 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. अ साइड ऑफ एन आयसोसेलस राईट अँगल ट्रँगल इज एक्स, फाइंड इज हायपोटेनस. तर एक राईट अँगल आयसोसेलस राईट अँगल ट्रँगलची साईड दिलेली आहे, आपल्याला हायपोटेनसची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सो हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार? कोणता ट्रँगल दिलेला आहे? आयसोसेलस राईट अँगल ट्रँगल. सो फर्स्ट कंडिशन काय आहे की ट्रँगल इज राईट अँगल. ट्रँगल इज राईट अँगल म्हणजे एक अँगल असणार आहे 90 डिग्री. आयसोसेलस म्हणजे काय? असा ट्रँगल की ज्याच्यामध्ये दोन साईड इक्वल लेंथच्या असतात, त्याला आपण बोलतो आयसोसेलस ट्रँगल. एक राईट अँगल ट्रँगल आहे म्हणजे ऑब्व्हियसली कोणत्या दोन साईड इक्वल लेंथच्या असणार आहे? हायपोटेनस नेहमी लॉंगेस्ट साईड असणार आहे. कोणत्या दोन साईड इक्वल लेंथच्या असणार आहे? ही साईड आणि ही साईड. सो दिस इज आयसोसेलस राईट अँगल ट्रँगल. याची साईड आपल्याला दिलेली आहे एक्स, त्यामुळे ही साईड जर एक्स असेल तर ही साईड सुद्धा काय असणार आहे? एक्स. फाइंड इज हायपोटेनस. आपल्याला हायपोटेनसची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे, याला आपण बोलू ट्रँगल ABC. सो सोल्युशन लेट in triangle ABC, angle B is equal to 90 degree, that AB is equal to BC is equal to X. This is given, side आपल्याला दिलेली आहे given. AB is equal to BC is equal to X. Therefore, by Pythagoras theorem, in right angle triangle we can write hypotenuse square is equal to sum of square of remaining two sides. Therefore, AC square is equal to x square plus x square. Therefore, AC square is equal to 2x square and hence AC is equal to square root of 2x square. ज्यावेळेस याचा मी स्क्वेअर रूट घेईल, स्क्वेअर रूटच्या अंडर 2 आहे त्यामुळे एक टर्म मिळेल मला रूट अंडर रूट एक्स स्क्वेअर म्हणजे ही टर्म असेल एक्स. ओके, स्क्वेअर रूटचं साईन आणि स्क्वेअर हे दोघं एकमेकांना कॅन्सल करते, सो राहणार एक्स रूट 2x. अँड देअरफॉर AC इज इक्वल टू root 2x. that means hypotenuse of given isosceles right angle triangle is root 2x units. ठीक है. Now 6, in triangle PQR, एक ट्रँगल आहे PQR, PQ, QR and PR तीन साईडची लेंथ दिलेली आहे. इस ट्रँगल PQR राईट अँगल ट्रँगल, इफ यस विच अँगल इज ऑफ 90 डिग्री. तर आपल्याला चेक करायचं ट्रँगल राईट अँगल ट्रँगल आहे का. म्हणजे इथे अगेन आपल्याला पायथागोरस थेरमचा रेफरन्स घ्यायचा आहे, कारण आपल्याला साईड दिलेला आहे. आपण इथे कॉन्व्हर्सचा यूज करणार, कारण कॉन्व्हर्समध्ये आपण बघतो की जर साईडचं रिलेशन सॅटिस्फाय होत असेल त्यावर आपण कन्क्लूड करतो की अँगल 90 डिग्री आहे म्हणजे दिलेला ट्रँगल राईट अँगल ट्रँगल आहे. सो इथे आपण कॉन्व्हर्सचा यूज करू आणि त्यानंतर जर अँगल 90 डिग्री असेल तर आपल्याला चेक करायचं की कोणता अँगल 90 डिग्री आहे. म्हणजे ट्रँगल आहे PQR, अँगल P 90 आहे, अँगल Q 90 का अँगल R 90 आहे, ते आपल्याला इथे चेक करायचं आहे. ओके, सो सोल्युशन PQ इज इक्वल टू √8, QR इज इक्वल टू √5 आणि PR इज इक्वल टू √3. ओके, यामध्ये लार्जेस्ट साईड कोणती आहे? राईट, लॉंगेस्ट किंवा लार्जेस्ट साईड कोणती? √8. सो PQ स्क्वेअर जर मी लॉंगेस्ट साईडचा स्क्वेअर फाइंड केला, PQ स्क्वेअर म्हणजे √8 स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 8. याला मी बोलणार 1. ओके, बाकीच्या ज्या दोन साईड्स आहे QR स्क्वेअर आणि PR स्क्वेअर, याचा जर मी स्क्वेअर केला आणि सम केली, सो दॅट इज इक्वल टू 5 + 3 दॅट इज 8. दिस इज 2. फ्रॉम 1 and 2 आपण लिहू शकतो PQ स्क्वेअर इज इक्वल टू QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. कंडिशन सॅटिस्फाय झाली. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम we can write triangle PQR is
राईट अँगल ट्रँगल. अँगल पी क्यू आर राईट अँगल ट्रँगल आहे हे आपण चेक केलं. नेक्स्ट क्वेश्चन, इफ यस विच अँगल इज ऑफ 90 डिग्री. मग 90 डिग्रीज अँगल कोणता असणार आहे. सो त्यासाठी आपण काय करणार, एक फिगर ड्रॉ करू. राईट अँगल ट्रँगल आहे. ओके, हायपोटेनस काय आहे, हायपोटेनस पी क्यू लॉंगेस्ट साईड पी क्यू, त्यानंतर क्यू आर म्हणजे ही साईड √5 आणि पी आर आहे √3 अँड दिस इज √8. तर यावरून लगेच आपल्याला समजते की फ्रॉम फिगर वी कॅन से अँगल आर इज 90 डिग्री. फ्रॉम फिगर अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, यावरून आपण आयडेंटिफाय केलं की अँगल आर 90 डिग्री आहे. किंवा इथे असं बघू शकता तुम्ही, पी क्यू आहे, लॉंगेस्ट साईड आहे पी क्यू, हायपोटेनस आहे पी क्यू. पी क्यू जर असेल, हा पॉईंट पी आहे, हा पॉईंट क्यू आहे, तर राहिलेला पॉईंट कोणता, किंवा हायपोटेनसच्या समोरचा जो अँगल असतो, ऑपोजिट जो अँगल असतो, दॅट अँगल इज ऑलवेज 90 डिग्री. हा जर पी क्यू आहे तर याच्या ऑपोजिट अँगल कोणता असणार आहे, आर. सो आर इज 90 डिग्री. किंवा इथे तुम्ही असं बघू शकता, पी क्यू आपण असा घेतला, सपोज मी पी पॉईंट इथे घेतला आणि क्यू पॉईंट इथे घेतला. ठीक आहे, पी क्यू इज इक्वल टू √8, त्यानंतर क्यू आर इज √5 अँड पी आर इज √3. सो अगेन इथे सुद्धा अँगल आरच 90 डिग्री येतो, कारण हा हायपोटेनस आहे. दिस इज हायपोटेनसच्या हायपोटेनसच्या समोरचा अँगल म्हणजेच हा अँगल, दिस अँगल इज 90 डिग्री. सो फ्रॉम फिगर अँगल आर इज 90 डिग्री. थर्ड क्वेश्चन, इन ट्रँगल आर एस टी अँगल एस इज 90 डिग्री, अँगल टी इज 30 डिग्री, आर टी इक्वल टू 12 सेंटीमीटर, फाईन आर एस अँड एस टी. एक ट्रँगल दिलेला आहे, ट्रँगलचे 2 अँगल आणि एक साईड दिलेली आहे. या कंडिशन्स यूज करून ट्रँगलचे रिमेनिंग 2 साईडची व्हॅल्यू आपल्याला, किंवा 2 साईडची लेंथ काय आहे ते फाईंड करायची आहे. अँगल्स बघितले, एक अँगल आहे 90, एक अँगल आहे 30. ऑब्वियस आहे थर्ड अँगल किती असणार आहे, थर्ड अँगल असणार आहे 60 डिग्री. सो गिवन इज 30, 60, 90 डिग्री ट्रँगल. 30, 60, 90 डिग्री ट्रँगल आहे, त्यामुळे या केसमध्ये आपण त्या प्रॉपर्टीचा यूज करू शकतो की 30 डिग्रीचा जो अँगल आहे त्याच्या ऑपोजिट जी साईड असते दॅट इज हाफ ऑफ हायपोटेनियस. 60 डिग्रीचा जो अँगल आहे त्याच्या ऑपोजिट साईड √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस असते. याचा यूज करून आपण ह्या 2 साईड फाइंड करू शकतो. ठीक आहे, सो सोल्युशन, इन ट्रँगल आर एस टी angle S is equal to 90 degree, angle T is equal to 30 degree, and therefore angle R is equal to 180 minus 90 plus 30, so that is equal to 60 degree, and therefore triangle RST is 30, 60, 90 degree triangle. Okay. अँगल आहे 90 डिग्री एस टी अँड आर. आर एस टी, आर अँगल 60 डिग्री, एस इज टी इज 30 डिग्री. ओके, अँड देअरफॉर बाय थेरम 30, 60, 90 डिग्री ट्रँगलच्या थेरमच्या अकॉर्डिंग आपण काय लिहितो, साईड विच इज साईड ऑपोजिट टू अँगल 30 डिग्रीचा अँगल आहे, याच्या ऑपोजिट साईड म्हणजे एस आर इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनियस आर टी, आणि त्यानंतर 60च्या ऑपोजिट म्हणजे एस टी इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. इथे रिझन देणार, साईड ऑपोजिट टू 30 डिग्री अँगल इज इक्वल टू हाफ ऑफ हायपोटेनियस, अँड साईड ऑपोजिट टू 60 डिग्री अँगल इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. ठीक आहे, अँड देअरफॉर एस आर इज इक्वल टू हाफ ऑफ आर टी, आपल्याला लेंथ दिलेली आहे आर टीची 12 सेंटीमीटर, एस आर इज इक्वल टू RT/2 12/2 दॅट इज 6 सेंटीमीटर, आणि सेकंड एस टी इज इक्वल टू √3 RT/2 इज इक्वल टू √3/2 इंटू 12 है 6√3 सेंटीमीटर. देअरफॉर एस आर म्हणजेच आर एस, देअरफॉर आर एस इज 6 सेंटीमीटर अँड एस टी इज 6√3 सेंटीमीटर. एक साईड आली 6√3 आणि ही साईड आली 6. इथे लगेच पायथागोरस थेरम आपण व्हेरीफाय करू शकतो. 6² 36, 36 इंटू 3 108, सो 36 + 108 144, म्हणजे ही साईड काय असणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 144 दॅट इज इक्वल टू 12. RT is 12 centimeter. Fourth, find diagonal of a rectangle whose length is 16 centimeter and area is 192 square centimeter. तर त्या रेक्टँगलची आपल्याला डायगोनल फाइंड करायची आहे. सोल्युशन, आपण काय करू, सगळ्यात आधी एक रेक्टँगल अजूम करूया. लेट से रेक्टँगल इज ABCD. Each angle is 90 degree.
त्यानंतर हे असणार आहे एक डायगोनल ABCD. फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल. तर आपल्याला BD ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. कंडिशन काय दिलेली आहे, लेंथ इज 16 सेंटीमीटर. सो डायगोनल या रेक्टँगलची लेंथ आहे 16 सेंटीमीटर अँड एरिया इज 192 स्क्वेअर सेंटीमीटर. आपल्याला इथे AD किंवा BC किंवा बेडची व्हॅल्यू दिलेली नाही, आपल्याला एरिया दिलेला आहे. एरियाचा यूज करून आपण ही लेंथ फाइंड करू शकतो, म्हणजेच ही लेंथ फाइंड करणार आणि त्यानंतर आपण पायथागोरस थेरम यूज करून BD लेंथ फाइंड करू शकतो. ठीक आहे, सिंपल सोल्युशन आहे. लेट ABCD be a rectangle. DC is equal to 16 centimeter. Area of rectangle ABCD is equal to, ज्यावेळेस आपण रेक्टँगल कन्सिडर करतो, लेंथ L असेल, ब्रेड B असेल, तर आपण एरिया ऑफ रेक्टँगल काय लिहितो नेहमी, A इज इक्वल टू L इंटू B. ह्या दोन नंबरचा आपण प्रॉडक्ट घेतो. सो या केसमध्ये या रेक्टँगलचा एरिया काय असणार आहे, सो दॅट इज इक्वल टू DC इंटू BD, DC इंटू BC. ओके, आपण पायथागोरस थेरम ह्या ट्रायंगल अप्लाय करण्याकरता आपण ही डायगोनल कन्सिडर केली. तुम्ही AC डायगोनल सुद्धा घेऊ शकता. सपोज AC डायगोनल घेतली असते तर AD ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची राहिली असते, DC सेमच बेस्ट राहिला असता. सो थोडक्यात आपल्याला AC ची व्हॅल्यू इथे फाइंड करावी लागली असती. फायनली ज्यावेळेस डायगोनल फाइंड करायचं म्हणजे AC ची व्हॅल्यू फाइंड करावी लागली असती आणि ती व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला आधी AD ची व्हॅल्यू फाइंड करावी लागली असते. कोणताही डायगोनल घ्या, फरक पडणार नाही, कारण डायगोनल इक्वल लेंथचे असणार आहे. सो दॅट इज इक्वल टू DC इंटू BC and therefore area given is 192 is equal to 16 multiplied by BC and therefore BC is equal to 192 upon 16. completely divisible आहे. 16 ज्यावेळेस आपण डिवाइड करू 12. so BC is equal to 12. BC is equal to 12 सेंटीमीटर. BC म्हणजेच काय, ही साईड मला मिळाली 12 सेंटीमीटर. नाव ते रिझन देणार आपण, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ. ओके, नाउ इन ट्रायंगल BCD angle C is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem we can write BD square is equal to BC square plus DC square. BC 12 and DC 16. 12 144 plus 256 यांची सम असणार आहे 400. BD square is equal to 400. BD ची व्हॅल्यू फाइंड करायची, दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर रूट घेणार. √400 म्हणजे काय 20. सो BD इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. BD म्हणजेच काय, दिलेल्या रेक्टँगलची डायगोनल. देअरफॉर diagonal of given rectangle is 20 centimeter. Question number 5. Find the length of the side and perimeter of an equilateral triangle whose height is √3 centimeter. आपल्याला एक इक्विलॅटरल ट्रायंगलची केस दिलेली आहे. त्या इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट दिलेली आहे. आपल्याला फाइंड करायची आहे ट्रायंगलची साईड आणि पेरिमीटर. ठीक आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे लगेच समजलं पाहिजे की प्रत्येक अँगल 60 डिग्री असणार आहे आणि तिन्ही साईड इक्वल लेंथचे असणार आहे. तो आपण काय करूया सोल्युशनसाठी, सगळ्यात आधी एक ट्रायंगल अज्यूम करूया. लेट ट्रायंगल ABC be an equilateral triangle. ठीक आहे, ट्रायंगल ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. all sides are of equal length and each angle is 60 degree. Therefore angle A is equal to angle B is equal to angle C is equal to 60 degree and AB is equal to BC is equal to AC. Okay, what is given? Height is √3 centimeter. Height म्हणजे काय, सपोज इथून जर एक मी परपेंडिक्युलर ड्रॉ केलं, सो दिस विल बी हाईट. हा पॉईंट मी बोले D. लेट AD be height of triangle and therefore AD is equal to √3 centimeter. हाईट आहे याचा अर्थ काय, ऑल्सो हाईट आहे म्हणजे परपेंडिक्युलर. सो AD इज परपेंडिक्युलर टू BC. हाईट म्हणजे काय, या वर्टेक्समधून ऑपोजिट साईडला ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर इज हाईट. सो हा अँगल असणार आहे 90 डिग्री. AD परपेंडिक्युलर टू BC. आपल्याला फाइंड करायचं आहे लेंथ ऑफ साईड, म्हणजे आपल्याला AB BC AC ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि त्यानंतर पेरिमीटर फाइंड करायची. पेरिमीटर म्हणजे काय,
सगळ्या साईडचे ॲडिशन. इथे तिन्ही साईड सारखे आहे, त्यामुळे या इक्विलॅटरल ट्रायंगलची पेरिमीटर काय असणार आहे 3 इंटू साईड, बरोबर. एक जी साईड आपल्याला मिळेल त्या साईडला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर आपल्याला पेरिमीटर मिळणार आहे. सो फर्स्ट आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ए बी ए सी आणि बी सीची व्हॅल्यू काय असणार आहे, ती व्हॅल्यू आपण कशी फाइंड करू शकतो. आता इथे जर तुम्ही बघितलं हा अँगल 90 डिग्री आहे. जर मी हा ट्रायंगल कन्सिडर केला, ट्रायंगल ए डी बी, ए बी अँड डी, परपेंडिक्युलर आहे, हा अँगल आहे 90 डिग्री. त्यानंतर हा अँगल आहे 60 डिग्री. 90 60 म्हणजे हा अँगल किती असणार आहे, हा अँगल असणार आहे 30 डिग्री. एक अँगल 60 आहे, एक अँगल 90 आहे, थर्ड अँगल असणार आहे 30 डिग्री. सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. सो अँगल असणार आहे 30 डिग्री. सो हा झाला 30 60 90 डिग्रीचा ट्रायंगल. आता या ट्रायंगलमध्ये मला ही व्हॅल्यू माहिती आहे, ह्या दोन व्हॅल्यू मला फाइंड करायच्या आहे. या दोनपैकी आपण ए बीच बोलूया, कारण आपल्याला ए बी काय आहे, ए बी ट्रायंगलची साईड आहे. सो थोडक्यात मला ए बीची व्हॅल्यू फाइंड करायची. मग ए बीची व्हॅल्यू काय असणार आहे, इथे ए डीची व्हॅल्यू √3 दिलेली आहे. ही व्हॅल्यू, ही साईड कोणती आहे, 60 डिग्रीचा जो अँगल आहे त्याच्या ऑपोजिट साईड आहे. आपल्याला माहिती आहे 30 60 90 डिग्री ट्रायंगलमध्ये जी साईड 60 डिग्री अँगलच्या ऑपोजिट असते त्याची लेंथ नेहमी असते √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनस. हायपोटेनस म्हणजे ए बी. ही व्हॅल्यू √3 दिलेली आहे. ए बीची व्हॅल्यू याच्यावरून आपल्याला मिळेल, ए बी म्हणजेच काय, ट्रायंगलची साईड. ट्रायंगलची साईड मिळेल, पेरिमीटर लगेच आपण फाइंड करू शकतो. समजते काय सांगते ते. ऑल्सो ए डी परपेंडिक्युलर टू बी सी, देअरफॉर इन ट्रायंगल ए डी बी, जर आपण ए डी बी हा ट्रायंगल कन्सिडर केला, अँगल डी इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल बी इज इक्वल टू 60 डिग्री, अँड देअरफॉर अँगल ए, किंवा याला असं आपण बोलूया, अँगल डी म्हणजे ए डी बी, अँगल बी म्हणजे ए बी डी, आणि अँगल ए म्हणजे काय, अँगल बी ए डी इज इक्वल टू 30 डिग्री. असं का मेन्शन केलं, कारण हा मोठा ट्रायंगल बघितला तर अँगल ए म्हणजे हा एवढा टोटल अँगल आहे, ठीक आहे. आणि ह्या छोट्या ट्रायंगलसाठी अँगल ए म्हणजे फक्त आपण हा कन्सिडर करतो, म्हणून अँगल ए रेफर करण्याऐवजी बी ए डी इथे मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे. अँड देअरफॉर अँगल ए डी बी इज 30 60 90 डिग्री ट्रायंगल. 30 60 90 डिग्री ट्रायंगल आहे. ही साईड दिलेली कोणती लेंथ दिलेली 60 डिग्रीच्या ऑपोजिट. अँड देअरफॉर वी कॅन राईट ए डी इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस, दॅट इज ए बी. ए डी इज √3 इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ ए बी, अँड देअरफॉर ए बी इज इक्वल टू 2. हा 1/2 होता, या साईडला पाठवलं ए बी, तो होणार 2. देअरफॉर ए बी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. इथे रिझन देणार आपण, साईड ऑपोजिट टू 60 डिग्री अँगल इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस. ओके. सो ए बी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. ए बी म्हणजेच काय, ट्रायंगलची एक साईड आहे. ट्रायंगलची साईड मिळाली. आता पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू 3 इंटू साईड. So that is equal to 3 into AB, 3 into length AB. So 3 into 2, that is equal to 6 centimeter. Hence, side of equilateral triangle is 2 centimeter and its perimeter is 6 centimeter. Next question. In triangle ABC, segment AP is median. BC is equal to 18. AB square plus AC square is equal to 260. Find AP. चला आता काहीतरी डिफरंट क्वेश्चन आला, मीडियन मेन्शन केलेलं आहे. आतापर्यंतचे जेवढे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले सगळ्या ठिकाणी आपण पायथागोरस थेरमचा यूज केलेला किंवा 30 60 90 डिग्री ट्रायंगलचा यूज केलेला. मीडियन आहे म्हणजे इथे कदाचित आपल्याला अपोलिनियस थेरमचा यूज करावा लागणार आहे. तर बघूया काय सांगितलं आहे, काय विचारलेलं आहे. इन ट्रायंगल ए बी सी, एक ट्रायंगल आहे ए बी सी. ओके. सेगमेंट ए पी इज अ मेडियन. सेगमेंट ए पी मेडियन आहे म्हणजेच काय, ए पासून एक लाईन सेगमेंट असेल जी ऑपोजिट साईडला एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करेल. हा पॉईंट असणार आहे पी. सो ए पी इज मेडियन. ए पी मेडियन आहे म्हणजे काय, ही जी टोटल लेंथ बी सी आहे ही या पी पॉईंटमुळे 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते. त्यामुळे बी पी इज इक्वल टू बी सी. ठीक आहे. ए पी इज मेडियन, बी पी इक्वल टू बी सी, बी पी इक्वल टू पी सी, किंवा आपण असं बोलू शकतो पॉईंट पी इज मिड पॉईंट ऑफ बी सी. देन बी सी इज 18. ही टोटल लेंथ दिलेली आहे 18. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 260. फाईंड ए पी. ए पीची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. तर इथे आपल्याला अपोलिनियस थेरमच यूज करावा लागणार आहे. का, कारण आपल्याला मेडियनची लेंथ फाईंड करायची आहे. तर अपोलिनियस थेरमच्या अकॉर्डिंग आपण अपोलिनियस थेरममध्ये आपण काय करतो, ट्रायंगलच्या ज्या ह्या 2 साईड असतात ह्या 2 साईडचं मेडियनसोबत काय रिलेशन आहे ते आपण डिस्क्राईब करतो. सो त्या थेरमचा यूज करून आपण ए पीची व्हॅल्यू इझिली फाईंड करू शकतो. ओके. सो सोल्युशन बाय
अपोलोनियस थेरम वी कॅन राईट. अपोलोनियस थेरम काय सांगतो, ही मेडियन आहे, या साईडला ती दोन पार्टमध्ये डिवाइड करते. ट्रँगलची ही साईड सोडून द्यायची, बाकीच्या ज्या दोन साईड आहे त्यांचा विचार करायचा. सो AB² प्लस AC² इज इक्वल टू, इथे नेहमी 2 असणार आहे, 2 हा मल्टिप्लाइंग फॅक्टर असणार आहे. 2 टाइम्स मेडियन आहे, मेडियनचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स इथे ज्या दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड होते त्यामधला कोणता एक पार्ट तुम्ही घ्या, BP घ्या किंवा PC घ्या. 2 टाइम्स BP². दिस इज अपोलोनियस थेरम. ओके, यामध्ये ही व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे, गिवन AB² प्लस AC² इज इक्वल टू 260, BC इज इक्वल टू 18. नाव ऑल्सो BC 18 आहे and therefore BP is equal to PC is equal to BC/2. टोटल 89 म्हणजे हे असणार आहे 9 आणि ही लेंथ असणार आहे 9. सो दॅट इज इक्वल टू 18/2, दॅट इज 9. ओके, रिझन P इज मिड पॉइंट ऑफ BC. ओके, सो ही व्हॅल्यू आहे 260 इज इक्वल टू 2 टाइम्स AP². AP ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, प्लस 2 इंटू BP. BP इज 9, सो 9². 260 इज इक्वल टू 2 AP² प्लस 2 इंटू 81. इथे आपण एक काम करू, 2 कॉमन घेऊ, इथे 2 आहे, इथे 2 आहे, 2 कॉमन घेऊ, 9² इज 81. हा 2 इथे मल्टिप्लाय करतो, या साईडला जाऊन डिवाइड करायचं. 260/2 इज 130. 130 इज इक्वल टू AP² प्लस 81. And therefore AP² is equal to 130 minus 81, and hence 130 minus 81 सबट्रॅक्शनचं केली, ती सबट्रॅक्शन असेल 49. 49 is equal to AP². AP ची व्हॅल्यू फाइंड करायची, दोन्ही साईडचा आपण रूट घेणार, रूट 49, and therefore AP is equal to 7. आपल्याला AP चीच व्हॅल्यू विचारली होती, therefore AP is equal to 7 units. अपोलोनियस थेरमचा यूज करून आपण मेडियनची लेंथ फाइंड केलेली आहे.